ओम गणपते नमः. नमस्कार मित्रांनो. आज गणेशाच्या नावाने सुरुवात केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेलच की आज आपण ज्या देवस्थानाला भेट देण्यासाठी निघालो आहोत त्याचं नाव आहे गुहागर मधील हेदवी येथील दशभुजा लक्ष्मी गणेश. लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया. आणि महाराष्ट्रात बहुतेकशी गणेश मंदिरे आहेत, म्हणजे जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले, निसर्गाची उधळण असलेले हे मंदिर. चला तर मग या गणेशाच्या दर्शनाला. विघ्न विनायक मोरया. हेदवी हे देवस्थान गुहागर पासून 25 किलोमीटर तर चिपळूण पासून 50 किलोमीटर आहे. हे मंदिर टेकडीवर वसलेले असून गाडीने आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिराकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे आपण काही पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचतो, तर दुसरा मार्ग म्हणजे थोडासा रस्त्याने वळसा घेऊन मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मंदिराचा परिसर नारळी पोफळीच्या आणि फळाफुलांच्या बागांनी नटलेला, शांत व प्रसन्न करणारे वातावरण असलेला आहे. तसेच मंदिराच्या परिसरात आपल्याला लक्ष वेधून घेणारी झाडे सुद्धा पाहायला मिळतात. मंदिरासमोरच दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन सुद्धा आपल्याला पाहता येते. मंदिरामध्ये प्रवेश करताच समोरच हातात लाडू घेऊन बाप्पाकडे पाहत असलेला उंदीर मामा आणि 10 भुजा असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला 10 हात असून उजव्या बाजूकडील पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा, तर 5व्या हातात महांगुळ नावाचे फळ, तर डाव्या बाजूकडील पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमळ, चौथ्या हातात दात, तसेच 5व्या हातात धान्याची लोंबी अशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये एक अमृतकुंभ धरलेला आहे. सिंहासनावर बसलेल्या या मूर्तीची उंची 3.5 फूट इतकी असून डोळे काळेभोर आहेत. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेल्या हेदवी येथील दशभुजा लक्ष्मी गणेश या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. हेदवी या गावचे अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे नैसर्गिक चमत्कार असलेली बामणघळ. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरापासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणघळीकडे निघालो. घळीकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नारळी आणि पोफळीच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात. या बागांतून आम्ही हेदवी बीच पर्यंत पोहोचलो. घळीकडे जात असताना आपल्याला श्री उमामहेश्वर हे शंकराचे देवस्थान लागते. त्याच्याच मागच्या बाजूने आपल्याला घळीपर्यंत पोहोचता येते. समुद्राच्या एका बाजूला असलेल्या खडकाळ कातळाच्या भागात पडलेल्या उभ्या अरुंद वेगेतून लाटांचे पाणी आत घुसते आणि काही फुटावर वर उसळते. निसर्गाचे हे अनोखे रूप पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. या घळीची उंची सुमारे 15 ते 20 फूट इतकी आहे. ही घळ जेवढी सुंदर तेवढीच धोकादायक सुद्धा आहे. अतिउत्साही पर्यटक उत्साह दाखवण्याच्या नादात जीव धोक्यात टाकण्याच्या घटना सुद्धा येथे घडल्या आहेत. तेव्हा येथे येणाऱ्या पर्यटकांना आमची हात जोडून विनंती आहे की आपण निसर्गाचा चमत्कार असलेल्या या घळीचा आनंद नक्की घ्या, पण सतत घळीतून उसळणाऱ्या पाण्यामुळे आजूबाजूकडील कातळ निसरडे झाल्यामुळे आपला पाय घसरून आपण पडण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा आपण सुरक्षित अंतर ठेवूनच या निसर्गाच्या चमत्काराचा आनंद लुटावा. ही एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे आपणा सर्वांना. बाकी आपण सुज्ञ आहातच. तेव्हा कोकणात नक्की येवा. कोकण आपलंच असा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला यूट्यूबवरती कमेंट्स देऊन नक्की कळवा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया.
गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया। कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया। मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया। मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक।